आपली कांदे लागण झाल्यापासून आपला हा 18वा दिवस आहे आणि आपलं हे 4थं पाणी भरणं चालू आहे. या 4थ्या पाणीला सुरुवात केलेलीच आहे. 1, 2 आणि हा 3रा वाफा भरणं चालू आहे. फक्त 3रा वाफा भरणं चालू आहे. आपल्याकडे पाणी एकदम जोरात चालू आहे आणि सकाळी म्हणजे आता एवढ्यातच मोटर चालू केलेली आहे. लाईट आता आली आणि अशीच जर लाईट चालू राहिली आहे मला वाटतं आज दिवसभरात हे तुकडं पूर्ण संपूर्ण भरून जाणार आणि एक खालचं पण भरून जायला पाहिजे. कांदे लागल्यापासून तर आतापर्यंत काही खत खाद्य वगैरे काहीच टाकलेलं नाही. फक्त सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडासा युरिया टाकलेला होता कांदे लागण्याच्या टायमालाच डायरेक्ट. आणि त्यानंतर काही खाद्य वगैरे फवारणी वगैरे काहीच केलेली नाही. आपले 3 पाणी भरले गेलेले 4थ्या पाण्याला आज सुरुवात केलेली. आणि तुम्ही कांदे बघू शकता कशा प्रकारे. हे बघा कांदा एकदम चांगल्या प्रकारे हे बघा. आणि पाणी मिळाल्यावर अजूनच चांगला दिसतोय. बघा या वाफ्यामध्ये फरक बघा आणि या वाफ्यामध्ये ओल्या वाफ्यामध्ये आणि सुक्या वाफ्यामध्ये दोघं वाफ्यामध्ये फरक बघून हे बघा. नरम आणि कडकचा फरक दिसतोय एकदम. 8:30 वाजून गेलेले आहे. तुम्ही म्हणाल की अजून ऊन कसं पडलेलं नाही. आपल्या शेताच्या साईडलाच एक डोंगर आहे. डोंगरच्या पाठीमागे ऊन पडलेले म्हणजे डोंगर आडवा येतो त्याच्यामुळे ऊन पडलेले. तुम्ही समोर बघू शकता ऊन पडलेलं आहे. आणि आपल्या एवढा म्हणजे आपल्या शेतीचा एवढा भाग आहे ना एवढ्या ठिकाणी फक्त ऊन पडलेलं नाही. बाकी सगळीकडे ऊन पडलेलं आहे. आणि शेजारीच डोंगर असल्याचा एक फायदा आहे अजून की लेट ऊन आल्यामुळे जे कांद्यांवरची दव असते ना ती संपूर्णपणे निघून जाते. मग ऊन पडतं त्याच्यामुळे आपल्या कांद्यांना करपा अजिबात येत नाही. जर तुम्हाला या ब्लॉग मधून थोडीशी काही माहिती मिळाली असेल किंवा हा ब्लॉग आवडलेला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. मी कांद्यांविषयी तुम्हाला अशीच काही नवीन माहिती आणत राहणार. धन्यवाद आणि जय श्रीराम.